नमस्कार मंडळी, आज तुम्हाला गावाकडे नेहमी बनवली जाणारी माडभाजी सुक्या बोंबीलसोबतची रेसिपी करून दाखवणार आहे। ही भाजी इतकी चविष्ट लागते ना की एकदा खाल तर परत परत बनवाल। आपण माडभाजी नेहमी व्हेज म्हणून बनवतो, पण नॉनव्हेजमध्ये अशी बनवली तर चव एकदम भारी लागते। म्हणून ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हो, ही रेसिपी मी माझ्या आजीकडून शिकले आहे आणि तुम्हाला गावाकडची खरी चव जी काय असते ती या भाजीतून नक्कीच मिळेल। तर चला सुरुवात करूया सुक्या बोंबीलच्या खास माडभाजीच्या रेसिपीला। आणि ह्या रेसिपीसाठी लागणार आहे माडभाजी। माडभाजी इथे मी घेतलेली आहे। आता ती स्वच्छ अशी साफ करून घेणार आहे। आणि ह्याचे जे काही देठ आहेत ते कवळे असतील तर ते सुद्धा ह्यामध्ये घालायचे आहेत। आणि इथे मी साफ करून घेतलेले आहेत, इथे तुम्ही पाहू शकतात। आणि इथे माझ्याकडे कांद्याची पातसुद्धा होती, तर ती सुद्धा मी टाकलेली आहे। नसेल तर नाही टाकलं तरी चालेल, होती म्हणून मी ह्याच्यामध्ये टाकलेली आहे। असेल तर नक्कीच घाला। आणि इथे आता हे स्वच्छ धुवून घेणार आहे। आणि त्यासोबतच त्यासाठी लागणार आहे बोंबील। इथे बोंबील घेतलेले आहेत, ते कट करून घेतलेले आहेत। आता बोंबील कमी जास्त तुम्ही तुमच्याप्रमाणे त्यामध्ये घालू शकता। लसूण घेतलेलं आहे, बारीक कट करून घेतलेलं आहे। टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे, बस इतकंच साहित्य लागतं। आणि इथे माडभाजीसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि अशी जाळीदार टोपलीमध्ये ठेवलेलं आहे, म्हणजे त्यातलं सगळं पाणी जे काही आहे ते निघून जाईल। आणि त्यानंतर इथे कढई ठेवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये तेल घालणार आहे। सर्व बाजूने तेल पसरून घेतलेलं आहे। आणि सर्वात आधी ते इथे बारीक कट करून घेतलेले जे लसूण आहे ते घालणार आहे। बारीक करून लसूण घातलं ना ते खाताना खूप छान लागते, एकदा नक्की टाकून बघा। आणि त्यानंतर इथे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो सुद्धा त्यामध्ये टाकलेला आहे। आणि तो छान असं परतून घ्यायचा आहे, गुलाबी रंग येईपर्यंत तो छान परतून घ्या। आणि तो परतून झाला की मग त्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत। आणि ह्यामध्ये टोमॅटो तर नक्कीच घालायचा आहे, खूप छान लागतो। आणि टोमॅटोसुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे। आणि टोमॅटोसोबतच मी ह्यामध्ये आंब्याचं आंबटसुद्धा घालणार आहे, कारण ह्यामध्ये सुके बोंबील टाकणार आहोत, त्यासाठी त्यामध्ये काहीतरी आंबट घाला। जर आंब्याचं आंबट नसेल तर मग कोकम आगळसुद्धा घालू शकतात किंवा चिंचेचं थोडंसं आंबटसुद्धा त्यामध्ये घालू शकतात, पण काहीतरी आंबट घाला। नसेल नाही घातलं तरी चालेल, पण मग टोमॅटो जास्त घाला। आणि त्यानंतर ते टोमॅटो लवकर शिजावा म्हणून त्यामध्ये मीठ घातलेलं आहे। आणि ह्यामध्ये पालेभाजी आहे म्हणून मीठ आधी कमीच घाला, कारण पालेभाजी ना ती शिजल्यानंतर कमी होत जाते, तर हे महत्त्वाची टिप्स आहे। त्यानंतर टोमॅटोसुद्धा छान शिजला की त्यामध्ये हळद, घरगुती मसाला, काश्मीरी मसाला हे सर्व टाकणार आहे। आणि त्यानंतर त्यासोबतच सुके बोंबील जे कट करून घेतले ते घालणार आहे। आणि स्वच्छ धुवून घेतलेली त्यामध्ये माडभाजी आणि कांद्याची पात टाकणार आहे। कांद्याची पात ही ऑप्शनल आहे, असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल। आणि कधीही पालेभाजी करणार असेल ना का तर अशी पसरट कढई किंवा असं तवा घ्यायचा आहे, म्हणजे ते मिक्स करताना बरं पडतं। आधी तर खूप जास्त दिसते, पण शिजल्यानंतर खूप कमी भाजी होते। तर इथे छान असं मिक्स करून घेणार आहे। आणि घरी जर माडभाजी वगैरे आणली का आजी नेहमी ना अशा पद्धतीची भाजी बनवत असते आणि तिच्याकडूनच मी ही शिकलेली आहे। आणि जेव्हा मी आजीने बनवलेली ही भाजी खाल्ली ना तर मला खूप जास्त आवडली। आणि मग काय आजीची ही रेसिपी बघून शिकले आणि खरंच खूप छान लागते, नक्की एकदा ट्राय करा। आपण नेहमी सुके बोंबील कसे बटाटा घालून भाजी खातो, फ्राय करून खातो, भाजून खातो, पण एकदा ही नक्की करा, कारण ही अशी सुकी भाजी ना भाकरी चपातीसोबत तर खूप जास्तच छान लागते। तर चला इथे मिक्स करून झालेलं आहे। नंतर झाकण झाकून एक 5 मिनिटाची छान वाफ काढून घ्यायची आहे। आणि परत एकदा ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि ही भाजी अगदी 10 मिनिटात बनून तयार होते। आणि नेहमीच आपण माडभाजी व्हेज म्हणून खातो, पण एकदा नॉनव्हेज म्हणून अशी नक्कीच बनवलेली पाहिजे। आणि तुमच्याकडे सुद्धा अशी माडभाजीमध्ये सुके बोंबील टाकून रेसिपी बनवतात का, हे नक्की मला कमेंट करून सांगा। आणि इथे परत एकदा छान अशी वाफ काढून घेतलेली आहे, तिथे तुम्ही पाहू शकतात। तर परत एकदा मी छान असे मिक्स करून घेते। आणि तुम्ही ते पाहू शकतात की आधी तर सुरुवातीला माडभाजी भरपूर दिसत होती आणि आता तर खूपच शिजून कमी झालेली आहे। आणि ह्यामध्ये ना माडभाजीचे देठसुद्धा घातलेले आहेत, तर ते सुद्धा खाताना खूप छान लागते। कोवळे घ्यायचे म्हणजे ते छान शिजले जातात। आणि इथे तुम्ही पाहू शकतात की आपली सुके बोंबील टाकून केलेली माडभाजीची भाजी बनवून तयार झालेली आहे। अगदी सोपी रेसिपी आहे, पण चवीला खूप भारी लागते, नक्की एकदा ट्राय करा। आणि अशी तुम्ही भाजी टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात, नाश्त्यालाही खाऊ शकतात, किंवा वरण भात केला आणि त्यासोबत अशी सुक्की भाजी केली,
खूप छान तुमचं जेवण 2 घास जास्तच जातील आणि खरंच सांगते की भाकरीसोबत तर खूप छान लागते. तर तुम्हाला ही आजीकडून शिकलेली रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा बनवत असेल तर नक्कीच सांगा. आणि तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा झटपट होणाऱ्या सोप्या रेसिपीसाठी आणि घरगुती रेसिपीसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा. आणि मला तर ही भाजी ना गरम भातासोबत ना मिक्स करून खायला खूप आवडते. तर चला मी खाऊन घेते. पुन्हा भेटूया. बाय.